श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकानो, सावधान. जर तुमची कर्क रास असेल तर काळजाचा ठोका चुकवणारी व अंगावर काटा आणणारी एक अत्यंत भयंकर भविष्यवाणी समोर आली आहे. गुरुजींनी थेट कुंडलीचा वेध घेताना सांगितलंय की कर्क राशीच्या जातकानो, आता तुमची राजासारखं राजेशाही सिंहासनावर बसण्याची वेळ आली आहे. तुमच्या कुंडलीत एकाच वेळी 5 महाशुभयोग असे काही जागे झालेत, ज्यामुळे तुमच्या घरात पैशाचा आणि सुखाचा असा महापूर येणार की तुमची श्रीमंती पाहून अख्खं जग जळेल. आतापर्यंत तुम्हाला ज्यांनी त्रास दिला ते शत्रू स्वतः तुमच्या पाया पडायला येतील. पण थांबा, या सिंहासनावर बसण्यापूर्वीच तुमच्या आयुष्यात एक मोठं, खूप मोठं आणि भयंकर कांड घडणार आहे. गुरुजीचा हा इशारा जर आज तुम्ही हलक्यात घेतला तर तुमचं हस्तखेळतं आयुष्य एका झटक्यात स्मशानात बदलायला वेळ लागणार नाही. लक्षात घ्या. नशिबाच्या या मोठ्या सुवर्ण काळाच्या मागे एक अत्यंत काळी व पापी सावली घिरट्या घालत आहे. मित्रांनो, राजा बनण्यापूर्वी तुमच्या संयमाची आणि विश्वासाची अशी काही भयंकर परीक्षा घेतली जाणार आहे, जिथे तुमची एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला तुमचं नशीब थेट खाली आणू शकते. जर तुम्ही सावध झाला नाही तर हे भयंकर कांड तुम्हाला आयुष्यभराचा पश्चाताप करून देईल. जाणून घ्या गुरुजींनी नक्की काय चेतावणी दिली आणि ती गुप्त चूक कोणती आहे जी तुम्हाला तात्काळ करायची नाहीये. नाहीतर तुमचं सगळं काही संपून जाईल. त्यासाठी हा व्हिडिओ, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. तर कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही सर्वजण आता जीवनाच्या एका अत्यंत अशा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक वळणावर येऊन पोहोचलात, जिथे आतापर्यंत तुम्ही सोसलेल्या प्रत्येक कष्टाचा, वेदनेचा आणि घेतलेल्या अपार मेहनतीचा हिशोब चुकता विधाता करणार आहे. या काळात तुमच्या कुंडलीत मंगळ, गुरु व शुक्राच्या शुभ स्थितीमुळे एकाच वेळी 5 महाशुभ योग तयार होत आहेत, आणि जे तुमच्या प्रगतीचे दरवाजे उघडतीलच. पण अध्यात्माचा आणि निसर्गाचा एक असा नियम लक्षात ठेवा की जेव्हा मानवाचे नशीब पूर्णपणे पालटणार असतं, तेव्हा सर्वात आधी त्याच्या संयमाची, सहनशीलतेची एक कडक परीक्षाही घेतली जाते. म्हणूनच गुरुजींनी या आगामी काळाचा वेध घेताना सर्वात मोठी व पहिली चेतावणी तुमच्या आरोग्याबाबत आणि मानसिक स्थितीबाबत दिली आहे. कर्क राशीच्या जातकानं, येणाऱ्या दिवसामध्ये कामाचा प्रचंड व्याप, नोकरी व्यवसायातील सततची धावपळ आणि कौटुंबिक जबाबदारीचे ओझे यामुळे तुमची मानसिक शांतता काहीशी ढळू शकते. राशीवर येणाऱ्या ग्रहाच्या अंशतः प्रतिकूल प्रभावामुळे मनावर अनामिक तणाव येऊ शकतो. अशा वेळी ज्या जातकांना आधीपासून काही शारीरिक व्याधी, रक्तदाब व जुने आजार आहेत, त्यांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीवर कडक नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. कारण जर तुमचे शरीर आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही कुंडलीत जागृत झालेल्या या सुवर्ण काळाचा आणि येणाऱ्या पैशाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. त्याचसोबत कर्क राशीच्या जातकांनो, या काळात ग्रहमानाची स्थिती वेगाने बदलत असल्यामुळे आरोग्यासोबतच दुसरी सर्वात मोठी बातमी, काळजी तुम्हाला प्रवासादरम्यान आणि दैनंदिन वाहतुकीदरम्यान घ्यायची आहे. रस्ता ओलांडताना किंवा स्वतःचे वाहन चालवत असताना उगाचच घाई गडबड करणे किंवा स्वतःच्या जीवाशी खेळणे तुम्हाला थेट मोठ्या कायदेशीर आणि शारीरिक संकटात टाकू शकते. त्यामुळे गुरुजी म्हणतात की हा काळ जितका सुखाचा आहे तितकाच तो परीक्षेचा देखील आहे, हे कधीच विसरू नका. पण या कठीण परीक्षेनंतर लगेच तुमच्या कुटुंबात आणि आरोग्यात सुधारणा घडून आणणाऱ्या अनेक शुभ बातम्या तसेच शुभ संकेत तुम्हाला नक्कीच मिळतील, ज्यामुळे तुमचा अनेक सगळा थकवा आणि ताण एका झटक्यात दूर होताना दिसेल. कर्क राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, या संभाव्य धोक्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि प्रवासातील सर्व संकटे टाळण्यासाठी दररोज घराबाहेर पडताना स्वामीचे नाव घेऊन घेऊन आणि पूर्णपणे सतर्क राहूनच घराबाहेर पडा. हे शुभ ग्रहयोग तुमच्या पाठीशी उभे राहून तुमचे मानसिक बळ वाढवतीलच, पण तुम्ही संयम राखणे तुम्हाला स्वतः गरजेचं आहे. जो व्यक्ती या काळात विवेकाने, सावधगिरीने पाऊल टाकेल, त्याच्याही नशिबाचे दार स्वामीच्या कृपेने नक्कीच उघडेल, आणि या काळात घेतलेली शारीरिक, मानसिक आरोग्याची काळजी आणि प्रवासातील शिस्त तुम्हाला येणाऱ्या अथांग सुखाचा उपभोग घेण्यासाठी सक्षम बनवेल. हा गुरुजीचा त्रिकालबाधित संदेश आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानं, गुरुजीने कुंडलीतील ग्रहाचे अत्यंत सूक्ष्म हालचाल पाहून एक प्रचंड मोठी व सुखद भविष्यवाणी सुद्धा केली आहे. कारण येत्या अवघ्या 7 दिवसाच्या आतच तुमच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक अशा 3 महाआनंदाच्या बातम्या धडकणार आहेत, ज्या ऐकून तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. शत्रूच्या छातीत धडकी भरवणारा आणि तुमच्या कष्टाचं सोने करणारा
हा काळ असेल मित्रांनो, बऱ्याच वर्षापासून ज्या सुखाची तुम्ही तुम्ही चातकासारखी वाट पाहत होता, ते सुख आता स्वतः चालत तुमच्या दारात येणार आहे. कर्क राशीच्या जातकनो, पहिली आनंदाची बातमी तुमच्या नोकरी, व्यवसाय किंवा अनेक दिवसापासून बाजारात अडकून पडलेल्या पैशाशी संबंधित आहे, जिथे धन लाभाचे नवे मार्ग अचानक मोकळे होतील. तर दुसरी मोठी बातमी तुमच्या घरातील मुलाच्या प्रगतीची किंवा बऱ्याच वर्षापासून ज्यांना अपत्य प्राप्तीची तीव्र इच्छा होती, त्यांच्या घरात लहान पाहुण्याच्या आगमनाची शुभवार्ता घेऊन येईल. त्यासोबतच तिसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या आरोग्याशी आणि जुन्या कोर्ट कचेरीच्या प्रकरणाशी संबंधित असेल, जिथे शत्रूचा पूर्ण पराभव होऊन तुम्हाला अनपेक्षितपणे मोठा दिलासा, सुख मिळेल. कर्क राशीचा जातकनो, हे तीनही मोठे चमत्कार पाहून तुमच्या स्वतःच्या नशिबावर आणि स्वामीच्या शक्तीवर असणारा विश्वास अधिक दृढ होईलच, कारण इतकी वर्षे सोसलेल्या दुःखाचा आणि मानसिक त्रासाचा अंत आता अवघ्या 7 दिवसात जवळ आलाय. हे आनंद अश्रू तुमच्या जीवनात एका मोठ्या राजयोगाची आणि सुवर्ण काळाची नांदी ठरतील. गुरुजी म्हणतात मित्रांनो, की हा काळ तुमच्या कष्टाचे चीज करणारा आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आनंदाचा स्वीकार करण्याची मनाची तयारी ठेवा आणि स्वामीच्या चरणी लीन व्हा. तर कर्क राशीच्या जातकनो, त्यासोबतच या अद्भुत काळामध्ये तुमची व्यवसाय करण्याची अनोखी पद्धत, त्यासोबत भागीदारीतील नवे व्यवहार, जमीन किंवा सोने यामधील गुप्त गुंतवणूक तुम्हाला रात्रीतून श्रीमंतीच्या शिखरावर घेऊन जाईलच, आणि अडकलेले लाखो रुपये अनपेक्षित मार्गाने सुद्धा परत मिळतील. पण एका बाजूने पैशाचा प्रचंड महापूर येत असताना गुरुजींनी एक अत्यंत भयंकर चेतावणी दिली, की या काळात कुणावरही भावनिक होऊन किंवा अतिविश्वास ठेवून उधारी देणे, उसने पैसे देणे किंवा बँकेचे कर्ज काढून देणे ही चूक अजिबात करू नका. कारण या काळात दिलेली उधारी कायमची बुडण्याची दाट शक्यता असून, हा अडकलेला पैसा भविष्यात तुमच्या विनाशाचे किंवा कौटुंबिक वादाचे किंवा कोर्टबाजीचे मुख्य कारण ठरू शकतं. त्यामुळे आपली कमाई आपल्या मुलासाठी राखून ठेवा आणि उधारीचे संकट दारातून टाळा. कर्क राशीच्या जातकांनो, या सर्व संभाव्य संकटापासून किंवा कांडातून स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी, नशिबाची पूर्ण साथ मिळण्यासाठी गुरुजींनी एक विशेष दिव्य प्रभावी उपाय आवर्जून सांगितला आहे. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद टाकावी आणि हे हळदीचं पाणी घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ उंबरठ्यावर शिंपडून उंबरठ्याची मनोभावे पूजाही करावी. हा छोटासा उपाय घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष किंवा वाईट नजर एका झटक्यात नष्ट करेलच आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग देखील सुकर करेल. लक्षात घ्या मित्रांनो, राशीच्या जातकांनो, या उपायासोबतच आणखी एक मोठा दोष घालवण्यासाठी शक्य असल्यास कोणत्याही गुरुवारी किंवा शनिवारी गरजू व गरीब व्यक्तीला पोटाला अन्नधान्य द्या किंवा काळ्या गाईला पहिली ताजी भाकर खाऊ घाला. ही छोटीशी केलेली निस्वार्थ सेवा सुद्धा आणि स्वामीची अथांग भक्ती तुमच्या आयुष्यातील सर्व अमंगळ दोष दूर करेल. जो माणूस पैशाच्या बाबतीत विवेकाने चालतो, गुरुजींनी सांगितलेले नियम पाळतो, त्याच्या पाठीशी स्वामी सदैव उभे राहतात मित्रांनो. त्याचे घर धनधान्याने भरून काढतात. हा गुरुजीचा आशीर्वाद आहे. कर्क राशीच्या जातकनो, जर तुम्हाला गुरुजीवर आणि स्वामीच्या भक्तीवरती, शक्तीवरती विश्वास असेल, तर या सुवर्ण काळाचा आणि सिंहासनाचा लाभ घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने जय श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि अशाच अद्भुत, रोजच्या सत्य व नशिबाच्या मोलाच्या गोष्टी, भविष्यवाण्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, लाईक करा. स्वामी तुम्हा सर्वांचे